राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे आणि जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारने काढलेल्या अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती। या पार्श्वभूमीवर मुंबईत भुजबळांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत काही महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले। यामध्ये राज्य मागासवर्ग आयोग आणि शिंदे समिती बरखास्त करण्याचा मुख्य ठराव मंजूर झालाय। त्यासोबतच राज्यात लवकरच ओबीसी यात्रा काढणार असून याची सुरुवात मराठवाड्यातून होईल असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं। यामुळे ओबीसी समाजाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे। त्यामुळे 26 जानेवारी 2024 हा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा असा ठराव या ठिकाणी संमत करण्यात आला। कोणत्याही मागासवर्ग आयोगाने राज्य किंवा राष्ट्रीय आयोग मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना या समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे। सदर मराठा कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे। मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष हे इंदिरा सहानी खटल्यातील निकालाप्रमाणे संबंधित जातीशी आसक्ती असलेले नसावे असे अपेक्षित असताना मागासवर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील सुकरे हे मराठा समाजाचे सक्रिय ॲक्टिव्हिस्ट कार्यकर्ते आहेत। त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे। जाणार नाही आणि दुसरीकडून ओबीसी चे वाटेकरी जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज घुसवण्याचं काम बॅकडोर एंट्री जी पहिल्यांदा म्हटलं त्या बॅकडोर एंट्रीचं काम जोरात झालं आणि आज परिस्थिती अशी झाली की आमच्या ओबीसी लेकरांचे जे आहे तोंडचा घास पळवण्यात आलेला आहे। त्याचं दुःख जे आहे आम्हाला आहे।